आपण इंग्रजी वाचन, इंग्रजी स्पेलिंगचे नियम शिकत आहोत. मला हा नियम नव्याने समजलाय, तो मी तुम्हाला आज सांगणार आहे. वायचा आवाज काय शिकलोय आपण? य. व्हेरी गुड. वायचा आवाज काय? य. आणि याचा उच्चार काय? वाय. बरोबर. मग ह्या वायचे एक नाही, दोन नाही, तर तीन नाही, तर किती आवाज निघतायत? चार. प्रत्येक वेळेला वेगवेगळे साऊंड, आवाज आपल्याला वायचे ऐकायला येतात. याच्यासाठी जो साधा सोपा नियम आहे तो आपण शिकणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा वाय सुरुवातीला येतो, वाय सुरुवातीला येतो तेव्हा त्याचा आवाज येतो य. उदाहरणार्थ येस. अजून बोला. येलो. येलो. ठीक आहे, म्हणजे तुमच्या लक्षात आले. ठीक आहे. य आला. त्याच्याच उलट जेव्हा शेवटी येतो, जेव्हा शेवटी वाय येतो, पण जेव्हा दोन अक्षरी शब्द तयार झालेले असतात, सिलॅबल म्हणतात त्याला. काय म्हणतात? सिलॅबल. दोन अक्षरी शब्द तयार झालेले असतात, त्यावेळेला जर तो शेवटी आला तर त्याचा उच्चार होतो ई. दीर्घ ई. उदाहरणार्थ मेरी. म्हणा मेरी. अजून सांगा कोणतं येईल? व्हेरी. बरोबर. अजून सॉरी. समजलं? दोन अक्षरी शब्द असतील तर बऱ्यापैकी शेवटी येणाऱ्या वायला त्याचा आवाज काय येणार आहे? दीर्घ ई. दुसरी वेलांटी. ठीक आहे. त्यानंतर एकच आहे क्राय. 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 आपण उच्चार करताना दोन करतोय म्हणून त्याचा उच्चार येतो आय. काय होतो? आय. म्हणजे कला तुम्ही, क्रला तुम्ही या आय जोडताय. काय जोडताय? क्र आय. क्राय. म्हणा मग अजून कोणते शब्द होतील? ट्राय. स्काय. ड्राय. फ्लाय. ड्राय नसते. चला. माय. कळलं? एक अक्षरी शब्दामध्ये वाय शेवटी आला तर त्याचा उच्चार होतो आय. काय होतो? आय. त्याला म्हणायचं सिलॅबल. काय म्हणायचं? इथं एकच सिलॅबल आहे आणि इथं दोन आहेत म्हणून मोठा आहे. आता शेवटचं, जेव्हा मधोमध वाय येतो, जेव्हा तीन अक्षरी स्पेलिंग असेल किंवा मग काय म्हणतात त्याला एकच स्वर दाखवायचा असेल, त्यावेळेला जेव्हा मधोमध वाय येतो त्यावेळेस त्याचा उच्चार होतो ई. छोटा ई. काय होतो? छोटा ई. म्हणजेच ह्रस्व ई. कळतंय? जिम. काय लिहिलंय मी? जिम. आता तुमच्यासाठी घरचा अभ्यास आहे. जसं जिम शब्द बनला आहे मधोमध वाय आल्यामुळे, तसं आणखी कोणकोणते शब्द तयार होतील हे तुम्ही शोधून आणायचे आहे. आणणार? आणि तुम्ही पण कमेंट करून नक्की सांगा जिम सारखे आणखी कोणकोणते शब्द तयार होतील ज्याच्या मधोमध वाय येतो आणि त्याचा उच्चार छोटा ई येतो. ठीक आहे? आवडलं शिकायला? छान.